एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? घड्याळ दाखवण्याचं रिझन असं आहे की तुम्ही पाहू शकतात 10ला जवळपास फक्त 5-6 मिनटं उरलेले आहेत आणि मी माझं काम स्टार्ट करणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की एका तासात आपण किती घर क्लीन करू शकतो. सो काही डेलीचे कामं असतील, काही अशी कामं असतील ना जे महिन्यातून आपले पेंडिंग असतात किंवा करायचं आहे म्हणून राहिलेले असतात आणि आज ते सगळे कामं विथ ट्रिक्ससोबत आपण कंप्लीट करणार आहोत. हा 1 तासाचा स्वतःला मी चॅलेंज दिलेला आहे की या एका तासामध्ये मला भरपूर जे माझं काम आहे ते कंप्लीट करायचं आहे. आणि जेव्हा आपण स्वतःला एखादं टार्गेट देतो ना, मला असं वाटतं ना, तेव्हा काम जरा फास्ट होत असतं आणि आपण रिलॅक्स करायचं आहे म्हणून जेव्हा आपण कामं करतो ना, तेव्हा ती कामं एवढी पटापट उरकत नाही. सो म्हणूनच मी स्वतःला 1 तास दिला आणि बरीचशी कामं जी आहेत ती डोक्यात फिक्स करून ठेवलेली होती. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की मी हे फेसला लावून काय करते. वेळेचा सदुपयोग 1 तास काम करायचंच आहे तर अर्धा तास जे आहे चेहऱ्यावर एक मस्त फेस पॅक लावून घेते. आणि काय झालं की आम्ही वॉटर पार्कला गेलो होतो आणि आपल्याला बऱ्याच वेळा असं होत असतं की उन्हामुळे जास्त एक्सपोजर झाला तर स्किन जी आहे डल पडायला लागते, टॅनिंग होऊन जाते. आणि तसंच आमचे झालं आहे, माझं आणि पियाचं. खास करून पियाचा अगदी कलर ना शेड एक कमी झालेला आहे, डार्कर शेड तिचं झालेला आहे. इथे तुम्ही पाहू शकतात स्लीव्जवर एवढं परफेक्ट दिसत नाही हातावर, पण जेवढा मी स्लीव्ज तिथे घालून गेली होती ना वॉटर पार्कमध्ये, त्याच्यानंतरचा जोही एरिया सनमध्ये एक्सपोजर होत होता ना तो सगळा असा डल झालेला आहे. आणि आता ही गोष्ट भरून काढण्यासाठी 1-2 महिना जाईल. सो आता वेळ आहे म्हटलं तर चला एक दही आणि जे आहे बेसनाच्या पिठाचा एक पॅक बनवला मी आणि तो इथे मी लावून घेत आहे, जेणेकरून हेही काम होईल आणि जो पॅक आहे तोही त्याचं काम करेल अर्धा तासभर. तर बघा मी इथे हा ब्रश घेतलेला आहे आणि खिडक्या महत्त्वाच्या खराब होतच असतात आणि हे जे काम आहे माझं हे मी आज कंप्लीट करून घेणार आहे. माझ्या खिडक्या मला क्लीन करून घ्यायच्या आहे, पूर्ण डीप क्लिनिंग नाही पण त्यावरची धूळ कमी करून घेते. कारण आता काय होईल ना, पावसाळा सुरू झाला आहे, सो एवढा जास्त धूळ आता उडत नाही. त्यामुळे एकदा क्लीन केलं तर मला 1-2 महिना टेन्शन राहणार नाही. आणि म्हणून मी सोफाही लगेच क्लीन करून घेते, कारण मग खिडक्यांवरची धूळ परत सोफ्यावर बसत असते. तर मी पूर्ण ह्या ब्रशने जे आहे पूर्ण व्यवस्थित क्लीन करते आणि काम खूप इझी होऊन जातं ह्या ब्रशने. मी याची ऑनलाईन मी तर तसं डीमार्टमधून हा ब्रश घेतला होता, पण मला ऑनलाईन याची लिंक मिळाली ना तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. भरपूर गोष्टी तुम्ही याने क्लीन करू शकतात, खिडक्या क्लीन करू शकतात, सोफे क्लीन करू शकतात आणि अजून बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहे. बेड तुम्ही क्लीन करू शकतात आणि खूप छान केस वगैरे बारीक बारीक डस्ट सगळी याच्याने जे आहे व्यवस्थित निघून जाते. तर मी लिंक देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही चेक करा. त्यानंतर जे काही कर्टनचे रॉड वगैरे होते मी तेही क्लीन करून टाकले, कारण त्यावरही धूळ साचलेली असते. आणि हे माझं जे इथे छोटंसं डेकोर पीस मी इथे हँग केलेलं होतं आणि त्यालाही लक्ष नसतं, त्यामुळे एवढी धूळ त्यावर जमा होत असते. सो एक एक गोष्टी बारीक बारीक जर क्लीन केल्यात ना तर मला असं वाटतंय मला 1-1.5 महिना परत हे काम करण्याची गरज पडणार नाही. घरात काही वाढो नको वाढो, पण जाडं हे मात्र प्रत्येक आठवड्यात घरांच्या भिंतीवर दिसत असतं. तसं तर मी तुम्हाला फक्त हॉलमध्ये क्लीन करून दाखवते, पण मी ही जी प्रोसेस आहे ना ही प्रत्येक रूममध्ये जाऊन जाऊन करणार आहे. खिडक्या असो किंवा मग जाळं असो किंवा मग प्रत्येक रूमची जशी मी क्लिनिंग करते तशी मी प्रत्येक रूममध्ये करणार आहे. म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला 1 तासाचं काम मी तुम्हाला 15 मिनिटामध्ये दाखवणार आहे. आणि मी अपेक्षाही करते की तुम्ही जरा मोटिवेट होणार काम करायला आणि माझा व्हिडिओ बघून तुम्हीही थोडं काम करणार. सो फ्रेम्स होत्या त्याही मी इथे व्यवस्थित क्लीन करून घेतलेल्या. आणि जेव्हा आपण असं वर जाऊन जवळ बघतो ना काही गोष्टी, तेव्हा त्यांच्यावरची धूळ आपल्याला दिसत असते. सो क्लिनिंग वरची झालेली होती, लगेच सोफ्याचे कवर जे होते मी इथे अंथरून घेतलेले आहेत. घरातली एक गोष्ट ही जी अशी असते ना, ती तुम्ही कितीही आवरा ते क्लीन होतच नाही. अगदी सकाळी आवरलं ना तर सायंकाळी गोष्ट जशीच तशी होते, ती म्हणजे मुलांची खेळणी आणि त्यांना आवडणाऱ्या वस्तू. तर तसं इथेच आहेत, पियाचे असंच दिवसभर ती काही ना काही खेळो नको खेळो पण ठेवलेली गोष्ट ते काढून आणते आणि तसाच पसारा पडलेला असतो. ती बऱ्यापैकी गोष्टी त्याच्या आवडीच्या गोष्टी असतात ना, ती सांभाळूनही ठेवते, पण काही पसारा हा होतच असतो. आणि तो जर एकदा व्यवस्थित आवरून ठेवला ना तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे ना आठवड्याभर आपल्याला टिकतात, की तो तेवढा एरिया जरा व्यवस्थित क्लीन दिसतो. आणि तसंच आमचं हे टीव्ही युनिट आहे, दिसायला खूप छोटं दिसतं पण तिचा एवढा सामान भरून असतो त्याच्यामध्ये, आम्हाला काहीही ठेवायला तिथे जागा मिळत नाही. सध्या मी त्याला आता व्यवस्थित ऑर्गनाइज आणि क्लीन करून ठेवलं आहे. मागच्या काही दिवसापूर्वी म्हणजे 16 जूनला जेव्हा आम्ही वॉटर पार्कला गेलो होतो तेव्हा पियाच्या पप्पांचा बर्थडे होता आणि पियाने हे ग्रीटिंग कार्ड त्यांच्यासाठी बनवलेलं होतं. अगदी सकाळी आम्हाला गडबडीत जायचं होतं आणि तिने त्याच दिवशी सकाळी उठल्यानंतर जे आहे हे बनवलं होतं आणि आम्ही सकाळी 8च्या पहिलेच निघालो होतो, त्यामुळे लवकर उठून तिने हेही काम केलं. सो जेवढं जमलं तिने ते फास्टमध्ये ग्रीटिंग कार्ड बनवलं आणि ते तिने पियाच्या पप्पांना दिलं. सो असं काही मुलांनी दिलं तर खूप छान वाटत असतं आपल्याला.
कुठलेही गिफ्ट्स नको मिळाले तरीही चालतं, पण असे जे स्वतःहून आपण बनवलेले तेही आपल्या लहान मुलांनी छोट्या छोट्या हातांनी बनलेले, त्यांची मज्जाच काहीतरी वेगळी असते. आणि सो तिथून मी जे आहे आम्ही त्याला डायनिंग टेबल म्हणतो, जे मी आता थोड्या वेळापूर्वी क्लीन करत होतो, तिथेही बरीच माझी जागा रिकामी असते ना, तर सामान ठेवलाच जातो. सो मी तेही क्लीन केलं आणि त्यानंतर लगेच बेडरूममध्ये आली. रात्री कपडे जरा वाढले नव्हते, त्यामुळे मी रात्रभर बाहेरच ठेवलेले होते. सगळे काढून आणलेत मी त्यांना आणि व्यवस्थित त्यांचं घड्या करून जे आहे ते यांना इथे त्यांच्या जागेवर ठेवते आहे. आणि कपड्यांचं जे असं घड्या न करून ठेवणं ना, हे जरा मला हे वाटतं, कारण म्हणजे धुतल्याचा फायदा होत नाही. रिंकल्स खूप जास्त येऊन जातात, त्यामुळे कशाही पद्धतीने फोल्ड असो नेहमी घड्या करून ठेवल्या पाहिजे. जागच्या जागी नाही का जायना, पण ती जी कपड्यांची गठ्ठी असते ना, ती एका जागेवर गेली पाहिजे, जेणेकरून ती कपाटात गेली, कपाटाचा दरवाजा बंद झाला की तेवढी जी बाहेरची गडबड असते ना, ती दिसत नाही आणि ती कपाटात पॅक होऊन जाते. त्यानंतर लगेच मी इथे बेड जो होता तो आवरून घेतला आणि क्लिनिंग डस्टिंग चालूच आहे. तर मग आता ही छोटी शेल्फ कशी सोडायची, जी आमच्या बेडरूमची शोभा वाढवते. सो इथे भरपूर धूळ जमा झाली होती. सो मी इथलंही व्यवस्थित जे आहे क्लीन करून घेतलेलं आहे. हा पियाचा फोटो ना, म्हणजे मी तेव्हा काढला होता मोबाईलमध्ये, जेव्हा ती 1.5 इयरची असेल किंवा त्यापेक्षा कमीच असेल आणि ती म्हणजे तिला व्यवस्थित उभं राहायला जमतच होतं ना, तेव्हा मी तिचा हा फोटो क्लिक केलेला होता. आणि खूपच पिया लहानपणी खूपच क्यूट दिसायची, आताही दिसते, पण लहानपणी मुलं जरा जास्तच छान क्यूट दिसतात. सो मी तिथलं क्लिनिंग झाल्यानंतर हा जो बेडसाईड टेबल होता यालाही क्लीन करून घेते. आणि काय होतं ना, की हा आमच्या घरात टेबल आल्यापासून बरीच आम्हाला जे छोट्या मोठ्या गोष्टी ना, त्या वरच्या ज्या दिसणाऱ्या असतात ना बेडरूममधल्या, त्या याच्यात पटापट जात असतात आणि वरचं जे आहे व्यवस्थित ऑर्गनाईज दिसत असतं. त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं झाडू मारताना आता डीप क्लिनिंग करत आहोत, तर मग व्यवस्थित डीप क्लिनिंग झालीच पाहिजे. सोफ्याचं खालचं सगळं व्यवस्थित क्लीन करते आणि एक वेळा जर हे आपण असं व्यवस्थित क्लीन करून घेतलं ना, महत्त्वाचं म्हणजे सोफ्याच्या खालून, तर काय होतं की बऱ्याच दिवस आहे ना, मग ही जी बारीक बारीक धूळ असते ना, ही रोज रोज बाहेर निघत नाही. त्यामुळे आठवड्यातून एक वेळा तरी किमान झाडू मारताना पूर्ण सोफ्याच्या मधून झाडू मारला पाहिजे. सोफा असेल किंवा बेड असेल, बेडही बऱ्याच वेळा हाईटवर असतो, म्हणजे आणि हाईट असली तर मग तो खाली त्यामध्ये जे असते डस्ट जात असते. जसं की आता बघा तुम्ही हा बेड बघताय, हा पूर्ण लागून येतं, यामध्ये एवढी धूळ जात नाही. आणि हा जो तुम्ही बॉक्स बघताय ना, ॲक्च्युली मी हा काढून ठेवला आहे. मागच्या वेळेस भंगारसाठी मी देण्यासाठी काढला होता, पण नंतर मी त्याला परत ठेवला. म्हटलं याला वॉलपेपर छान काहीतरी लावेल. मी बघा गिफ्ट रॅपिंग पेपर मागे एका बॉक्सला तुम्हाला लावून दाखवलेले होते, तसंच सेम यावर पण लावेल. म्हणजे तो जो एरिया आहे ना, तिथे तो एक मोठा बॉक्स आणि त्यासोबत हा एक बॉक्स, दोघी दिसायला छान दिसतील. आणि हा जो ट्रे तुम्ही आता बघताय ना, याचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करते. इतका अमेझिंग ट्रे बनला आहे ना, तुम्ही विश्वास नाही करू शकत मी याचं काय करून टाकलं आहे ते, पण तुम्हाला त्यासाठी वेट करावा लागेल. सेम मी माझ्या क्ले आर्टनेच बनवलेला आहे, पण त्याचा जो लुक आहे ना, तो तुम्ही पाहून आश्चर्यचकित होणार आहात. तर त्या दिवसासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, म्हणजे तुमच्याने तो व्हिडिओ मिस नाही होणार. आणि जसे टॉईज असतात ते तर घरभर असतातच, सो गॅलरीभर पसरलेले होते आणि मागच्या 8 दिवसापासून हे टॉईज काही इथून हलत नव्हते. म्हणूनच मी मनावर घेतलं की आज ह्या अशा गोष्टी करायच्या आहेत ना, ज्याच्याने घराचा थोडा लुक चेंज होईल. ते आवरून ठेवलं पियाची टॉईज. आणि त्यानंतर इथला जो आहे ना, हा छोटा एरिया, तर हा इथे बरीच धूळ असते किंवा पावसाचं पाणी आलं त्यावर धूळ बसली तर मग ते खराब होऊन जातं. आणि हा आपण जो दिवाळीच्या वेळेस छोटा झाडू घेत असतो ना पूजेसाठी, तर तो मी असा नंतर गॅलरी अशा पद्धतीने क्लीन करण्यासाठी यूज करते नेहमी. आणि व्यवस्थित यूजही होतं, कारण नंतर मग ह्या झाडूचा काहीही उपयोग नसतो. सो ह्या छोट्या छोट्या एरियांसाठी मी असा तो झाडू जो असतो तो यूज करत असते. आणि इथलं बघता बघता माझं तेही व्यवस्थित क्लीन झालेलं. आणि हा जो ट्रे होता ना, हा मला थोडा उन्हात, जरा ऊन पडत होतं म्हणून म्हटलं जरा उन्हात वाढवूयात त्याला, आणि मी त्यानंतर तिला तिथे ठेवलेलं आहे. आणि थोडी अजून जी गॅलरी आहे ना माझी, थोडी मला छान अजून बनवायची आहे, कारण आता एवढं डार्क ऊन पडत नाही. त्यामुळे जे पण उन्हाचे माझे प्लांट्स आहेत ना, म्हणजे जे उन्हात न चालणारे प्लांट्स आहेत, ते मी आता गॅलरीत जे आहे हँग करू शकते. कारण हे बरेच जे होते ना, मी अशा ठिकाणी हँग केले होते किंवा ठेवले होते की त्यांच्यावर फक्त 1 तासाचं ऊन आलं पाहिजे, पण आता ते झेलू शकतात, कारण एक कडक असं ऊन आता पडत नाही. त्यामुळे मी सगळ्यांना जे आहे इथे हँग करते. आणि अक्षरशः गॅलरी इतकी छान दिसायला लागते ना, जास्तीत जास्त प्लांट जेव्हा आपण हँग करतो. आणि हे तर मी रोपने बनवलेलं आहे, घरीच एक वेळा तुमच्यासोबत शेअर केलं होतं. म्हणजे स्ट्रॉंग होऊन जातं. हँगिंग बास्केट आपण विकत घेण्यापेक्षा तुम्ही अशा दोरीने गुंफून घेतलं ना, तर अगदी स्ट्रॉंग होऊन जातं आणि अजिबात पडत नाही, महत्त्वाचं म्हणजे. तर मी हे बनवून घेतलेलं आहे, त्यामुळे मी टेन्शन फ्री असते आणि बिंदास्त हँग करते. त्यानंतर इथलीही मी व्यवस्थित क्लिनिंग आता करून घेते. तुम्हाला
माहीत नसेल तर सांगते, हे जे मी टेबलासारखं इथे बनवून घेतले ना, या खाली गॅसच्या 2 हंड्या आहेत आणि त्यावर थोडं प्लायवूड आम्ही ठेवून घेतलेलं आहे आणि एक बेडशीटने मी ही कव्हर केलेलं आहे आणि त्यावर अशा पद्धतीने छोटे मोठे प्लांट्स जे आहेत ते मी इथे ठेवत असते. जे मला आता नवीन ग्रो करायचे, कटिंग लावले तर ते मग मी इथे ठेवत असते. आणि हे जे टँगल हार्ट आहे ना, खूप छान ग्रो करतंय ह्या मातीच्या कुंडीमध्ये. म्हणजे ती हंडी होती आणि त्या हंडीमध्ये मी असेच 2-4 कटिंग लावलेले आणि खूप छान ग्रो करत आहे. कालच्या दिवशी याच्यामध्येही मी थोड्या कटिंग्स लावलेल्या होत्या. जे एक प्लांट खराब होत होतं त्याच्या लवकर कटिंग्स काढल्या आणि त्याही याच्यामध्ये लावून दिल्या आणि आता वातावरण छान असल्यामुळे त्याही लवकर लगेच ग्रो करतील. सो तुम्हालाही टँगल हार्टच्या कटिंग कुठून मिळाल्या, छोटी मोठी जरी मिळाली ना तरी लावा. ह्या जे आहे या सीझनमध्ये ग्रो होतात त्या कटिंग. त्यानंतर मी गॅलरी व्यवस्थित क्लीन करून ना मला वॉश करायची आहे, महत्त्वाचं म्हणजे. सो एका तासामध्ये ही गॅलरी क्लीन करून वॉश देखील मला करायची आहे आणि हे टार्गेट होतं आणि जेव्हा टार्गेट ठेवलं ना तेव्हा गोष्टी बरोबर होत असतात. म्हणूनच तुम्हाला सांगते मी की एकदा हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना पुढच्या दिवशी लगेच किंवा लगेच पण तुम्ही ठरवलं ना दुपारी 1 तासाचं स्वतःला टार्गेट द्या आणि बघा तुम्ही किती कामं करू शकतात. अगदी स्वतःला आपण एवढ्या फास्ट फॉरवर्डमध्ये नेतो ना की आपण पटापट कामं करत असतो आणि एवढी कामं होऊन जातात की आपल्याला कळतच नाही आणि कामं संपल्यानंतर वेळ उराला ना तरीही आपण घड्याळकडे बघतो, नाही अजून 15 मिनटं बाकी, मला अजून काहीतरी कामं करायची आहेत आणि असे बरेच कामं होऊन जातात. चला आता तुम्हाला एवढी गॅलरी क्लीन केली आहे तर क्लीन गॅलरीचा जो आहे तो लुक तुम्हाला दाखवते. सो हे तुम्ही क्लिनिंग करताना बघितलेलंच आहे, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघताना ना जेव्हा गॅलरीमध्ये किंवा घरामध्ये जेव्हा ग्रीनरी असते ना तेव्हा खरंच खूप जास्त छान वाटत असतं. सो तुम्ही हा लुक बघा आता मस्त गॅलरीचा. बाल्कनीत अशीच फुलं जेव्हा इतके छान फुललेले असतात, उमललेले असतात, खूपच छान वाटतं बघायला. कॅमेऱ्यात तुम्हाला माहीत नाही तुम्ही किती रिलेट करू शकता, पण प्रत्यक्ष डोळ्यांना खूपच छान वाटतं हे सगळं बघायला. आणि माठ आता आम्ही वापरणं बंद केलं आहे कारण की वातावरण थंड झालं आहे, त्यामुळे एक्स्ट्रा थंड पाणी नको आहे आणि हा माठ जरा जास्तच थंड पाणी करतो थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात. सो 8 दिवसापासून त्याला वापरणं बंद होतं आणि आज वॉश करू, उद्या वॉश करू म्हणून हा पेंडिंगच चालला होता की 1 दिवस होईल. तो 1 दिवस काही येत नव्हता. शेवटी आज त्याला मी जो आहे 1 दिवस आणला आणि हा जो माठ आहे याला क्लीन करून घेत आहे मी. आणि आता याला काही याची गरज नाही आहे, डायरेक्ट नेक्स्ट सीझनमध्ये जेव्हा समर येईल तेव्हाच निघणार आहे. सो म्हणूनच तुम्हाला म्हणले मी जे पेंडिंग कामं असतात ना, आज करू उद्या करू, ते करायचे असतील ना तर स्वतःला तुम्ही 1 तास नाही, तुम्ही अर्धा तासाचाही टार्गेट देऊ शकतात आणि बघा तुम्ही मग किती कामं होतात तुमचे. गॅलरी ही छान धुवून स्वच्छ झाली होती तर मी लगेच उन्हामध्ये माठही ठेवला जेणेकरून तो छान सुकेल. आणि पहा मी मागच्या वेळेस जेव्हा डीमार्टला गेले ना तेव्हा हे काही हँकीज घेऊन आली होती, क्लिनिंगसाठीच आणलेले आहेत. पण हे फेस म्हणजे तुम्ही फेस वॉश करताना तुम्ही हे हँकी यूज करू शकतात. खूप सॉफ्ट आहेत आणि पाणी इतकं लवकर ॲब्झॉर्ब करतात ना. जर तुम्ही फेस वॉश केला तर तुम्ही असा छोटा हँकी बाथरूममध्ये ठेवू शकतात आणि याने तुमचा फेस जो आहे तो टॅप करून ड्राय करू शकतात. पण मी यातले 1-2 काही आहे ते क्लिनिंगसाठी यूज करणार आहे. सो इतके सॉफ्ट वाटतात हे. म्हटलं एखादा ठेवूया घरामध्ये, की असं होतं ना की घरात कधी कधी कापडच मिळत नाही की आपल्याला मिरर क्लीन करायचा आहे आणि कापडच मिळत नाही, म्हणून म्हटलं यासाठी एक ठेवावा. आणि हा पिंक तर ऑफकोर्स पियाच घेणार आहे, ती मला देणार नाही, ती यूज करो नको करो पण पिंक कलर तिचा फेवरेट आहे. सो एक तर तिच्याकडे जाईल आणि एक आता जो आहे मी इथे मिरर्स क्लीन करण्यासाठी यूज करते. सो मिरर ना खूपच छान क्लीन होतात, म्हणजे अगदी पूर्ण डस्ट जी आहे ना ती पूर्ण ॲब्झॉर्ब होऊन जाते यामध्ये. यापेक्षा अजून दुसरेही मायक्रोफायबरचे मिळतात ना, थोडे कॉस्टली असतात. हे 60 रुपयामध्ये 4 आहेत, तर ते आय थिंक 80 रुपयाला 4 येतात वाटतं ते, पण त्यांची क्वालिटी यांच्यापेक्षा जास्त छान आहे. कारण हे जे आहे फेस टॉवेल आहे ते पण मी क्लिनिंगसाठी यूज करते कारण 20 रुपये वाचवायचे होते मला. सो असं तुम्ही जर घेणार असाल डीमार्टला गेले तर तुम्ही तेही घेऊ शकतात जर प्रॉपर तुम्ही क्लिनिंगसाठी किंवा किचनसाठी तुम्हाला पाहिजे असतील तर. आणि त्यानंतर लगेच बाथरूमचा जो होता आणि अजून दुसऱ्या बेडरूममध्येही मिरर आहे. असे सगळे मिरर मी घरातले जे आहे क्लीन करून टाकलेले आहेत, दोघी बाथरूम दोघी बेडरूम आणि सगळे मिरर आता छान चमकणार आहेत. आणि आता टाईम बघा 11 म्हणजे 11ला 2-3 मिनटं उरले आणि एक शेवटचं काम जे आहे ते करायचं आहे मला, ते म्हणजे घर पुसायचं. आणि हे काम झालं की घर अगदी नीट नेटकं चमचमीत क्लीन असं माझं झालेलं आहे. आणि एका तासात तुम्ही बघू शकतात मी किती कामं केले, जे मी तुम्हाला 15 मिनटात दाखवलेले आहे. सो अपेक्षा करते मी की तुम्ही छान मोटिवेट झालेले असाल, तुम्ही स्वतःला टार्गेट देणार 1 तास अर्धा तास आणि अशी बरीचशी कामं जी आहेत घरातली पेंडिंग ती तुम्ही कंप्लीट करणार. तर चला व्हिडिओ संपल्या लगेच कामाला लागा आणि काहीतरी काम करून टाका. शेवटी काम करता करता थोडा व्यायामही होत असतो, थोडी एक्सरसाइज होत असते आणि घर क्लीन होतं, त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. तर आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.